बुलढाणा वन विभागाची कारवाईने जिल्ह्यात खळबळ। 6 मिलावर टाकली धाड। डीएफओ जमीर शेख ॲक्शन मोडवर जप्त केले 800 घनमीटर लाकूड। बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई बुलढाणा वन विभागात डीएफओ म्हणून नव्याने रुजू झालेले जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। जिल्ह्यात 6 मिलावर धाड टाकून जवळपास 800 घनमीटरपेक्षा अधिक अवैध लाकूड जप्त करण्यात आला। बुलढाणा डीएफओ जमीर शेख हे स्वतः मैदानात उतरले। 12 मे रोजी सकाळी त्यांनी केळवद येथील 6 मिलावर अवैध सागवानसह इतर लाकूड जप्त करत मिलाला सील केले आहे। तर दुपारी मलकापूर शहरातील 4 मिलावर धाड टाकली। तसेच संध्याकाळी दसरखेड MIDC येथील एका मिलावर कारवाई केली, जिथे मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड साठा मिळून आला। या प्रकरणी 6 मिलाच्या चालकाविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा डीएफओ जमीर शेख यांनी दिली आहे। बुलढाणामध्ये सर्वप्रथम मला जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारित आम्ही चिखली तालुक्यातील केळवद या ठिकाणी सॉमिलवरती सकाळी आम्ही आमच्या टीमने छापा टाकला। त्याच्यामध्ये जवळपास एक 5 ते 6 घनमीटरचा सागवानाचा माल आणि नीम या प्रजातीचा माल भरपूर प्रमाणात सापडलेला आहे। तर ती सॉमिल आपण सील बंद करण्यासंबंधी जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया चालू केलेली आहे। त्यानंतर दुसरी माहिती आपल्याला मिळाली होती की मलकापूरमध्ये मोठ्या प्रमाणात इथं लाकडांचा साठा आहे। तर त्या धर्तीवरती आपण जळगाव जामोद मोताळा आणि जे आपले मोबाईल स्क्वॉडची टीम आहे त्यांच्या साहाय्याने आपण आज इथं पाहणी केली असता जवळपास एक 5 सॉमिल आपण तपासले आणि 5ही सॉमिलवरती आपल्याला अवैध माल सापडलेला आहे। त्यापैकी जी MIDC देसरखेडा इथली जी सॉमिल आहे तर आपण सगळेजण बघत आहोत इथं जवळपास एक 500 ते 600 घनमीटर प्रमाणे इतका माल असू शकतो नीमचा, जो की विदाऊट TP हा इथं आलेला प्रत्यक्षदर्शी आपल्याला वाटतो आहे। तरीही माझी पूर्ण जी टीम आहे ती याचं जे काही मोजमाप वगैरे घेऊन त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे तयार केले जातील आणि त्याच्यावरती कायदेशीर आपण कारवाई करणार आहोत। तालुका चिखलीमध्ये जी आपण सकाळी जी सॉमिलवरती कारवाई केली त्या सॉमिलला तर 100% आपण सील करणार आहोत, कारण की तिथं सागवानाचा भल्या मोठ्या प्रमाणात साठा आपल्याला दिसून आलेला आहे। या ठिकाणी जो साठा आहे याचे डॉक्युमेंट्स वगैरे तपासल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल। काही आरोपींना आपण अटक वगैरे केलेली आहे तर ताब्यात घेतलं आहे जवळपास या सॉमिलमध्ये एक 7 ते 8 ओडिसामधून आलेले काही मजूर लोक आहेत जे कटाईमध्ये इथं मदत करतात। मी इथं जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली असं सगळेजण लपून बसलेले होते, परंतु जेव्हा त्यांना आपण ताब्यात घेऊ तर त्यांच्याकडनं पूर्ण चौकशी आपण केली जाईल आणि त्याच्यानंतर मग पुढचा निर्णय घेतला जाईल।